अवस्थेमध्ये घेतल्या जाणाऱ्या आहाराबद्दल. मला बरेचसे पेशंट विचारतात की सर नेमकं आहार काय घ्यायचा, काय नाही खायचं. बरेच आम्हाला सल्ले येतात, हे गरम आहे, ते थंड आहे, हे खायचं नाही, ते खायचं, व्यायाम करायचा नाही, औषधं घ्यायची नाही, त्याच्याने बाळाचं वजन जास्त वाढतं, सीझर होतं वगैरे वगैरे. तर आज मी तुम्हाला बेसिक काही मुद्दे सांगणार आहे की जे आपण आहारामध्ये घेणं गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट की आहार हा तुमचा सात्विक असला पाहिजे. तुमचा जो नेहमीचा आहार आहे तोच तुम्ही कंटिन्यू ठेवायचा आहे. फक्त त्यामध्ये काही मुद्दे आहेत ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. पहिलं की आधी मी तुम्हाला सांगतो काय नाही खायचं. तर पहिली गोष्ट की मैदा, बेकरी आयटम्स ह्या गोष्टी कमी करायच्या, शक्य तेवढा कमी. महिन्यात एखाद्या वेळेस खाल्लं काही प्रॉब्लेम नाही, पण दररोज जर तुम्हाला बिस्किट किंवा तत्सम मैद्याचे पदार्थ खायची सवय असेल तर ती बंद करायची. त्यानंतर ज्यांचं वजन जास्त आहे, आधीच प्रेग्नन्सीच्या आधीच जास्त वजन आहे, त्यांनी भात, बटाटे ह्या गोष्टी कमी केल्या पाहिजे. त्याचबरोबर साखरेचं प्रमाण कमी केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे काही जंक फूड असतात, जसं की चायनीज फूड झालं, ज्यामध्ये अजिनोमोटो नावाचा पदार्थ असतो की जो आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये त्रासदायक ठरू शकतो, तर ते पण शक्यतो टाळलं पाहिजे. हे झालं काय नाही खायचं. तर मग खायचं काय? तर खाण्यामध्ये तुमच्या दररोजच्या आहारामध्ये 1 वाटी पालेभाजी, 1 वाटी डाळीचा पदार्थ, मग ते वरण असेल, डाळ असेल, उसळ असेल, कोणत्याही प्रकारात असेल ते. त्यानंतर सलाड, गाजर, बीट, मुळा, काकडी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते कोणतेही तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने संतुलित आहार घेणं हे गरजेचं आहे. आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसभरातनं तुम्ही कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी इन द सेन्स तुम्ही फक्त साधं पाणीच पिलं पाहिजे 8-10 ग्लास असं नाही, तर त्यात तुम्ही नारळ पाणी पिलं, ताक पिलं किंवा दूध पिलं, हे कोणतेही तुम्ही लिक्विड ह्या 10 ग्लासमध्ये तुम्ही काउंट करू शकता. फळं तुम्ही रेग्युलर सीझन वाईज फळं, जे सीझनल फळं आहेत ते तुम्ही सर्व खाऊ शकता. फक्त कच्ची पपई नाही खायची. अदरवाईज बाकी सर्व फळं तुम्ही सीझन वाईज खाऊ शकता. आणि राहिला प्रश्न गरम किंवा थंड, तर एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही पदार्थ हा तत्वतः गरम किंवा थंड नसतो. तो आपण किती क्वांटिटीमध्ये घेतो आहे त्यावर तो पदार्थ आपल्या शरीराला फायदेमंद ठरेल का त्रास देईल हे ठरतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 3-4 काजू खाल्ले तर ते फायद्याचेच ठरतात, त्याच्याने त्रास होणार नाही. पण तेच जर आपण खूप सारे खाल्ले तर डेफिनेटली आपलं पोट डिस्टर्ब होणार. म्हणून सर्व गोष्टी खा,